नमस्कार. UPSC आणि MPSCच्या GS पेपर 4ची तयारी करताय? मग नीतिशास्त्र म्हणजेच एथिक्स हा विषय किती महत्वाचा आहे हे वेगळं सांगायला नको. चला तर मग आज याच विषयाच्या सगळ्या मूलभूत संकल्पना एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करा, एका सनदी अधिकाऱ्यासमोर अशी सिच्युएशन आली तर त्यांनी काय करावं? म्हणूनच हे लक्षात घ्या की नीतिशास्त्राचा अभ्यास केवळ परीक्षेपुरता नाहीये. तो अशा खऱ्याखुऱ्या नैतिक पेच प्रसंगांना सामोरे जाण्यासाठी एक वैचारिक चौकट, एक फ्रेमवर्क देतो. चला ह्याच चौकटीला आणखी खोलात जाऊन समजून घेऊया. तर आपण या 5 महत्त्वाच्या मुद्द्यांमधून पुढे जाणार आहोत. अगदी नीतिशास्त्र म्हणजे काय इथपासून ते परीक्षेतील केस स्टडीज कशा सोडवायच्या इथपर्यंत सगळं कव्हर करू. यामुळे या विषयाची एक स्पष्ट रूपरेषा आपल्या डोळ्यासमोर येईल. चला सुरुवात करूया सगळ्यात बेसिक प्रश्नाने. नीतिशास्त्र म्हणजे नक्की काय? अगदी सोप्या शब्दात सांगायचं झालं तर योग्य आणि अयोग्य यामधला फरक ओळखण्यासाठी आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी वापरली जाणारी ही एक पद्धतशीर अभ्यास पद्धती आहे. यात फक्त काय बरोबर आहे हे नाही तर ते का बरोबर आहे याचाही विचार केला जातो. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे की नीतिशास्त्र हे वैयक्तिक मतांवर अवलंबून नसतं. जर तसं असतं ना तर हिटलरने जे काही केलं ते त्याच्या स्वतःच्या नजरेत नैतिक ठरलं असतं, पण समाजाच्या व्यापक दृष्टिकोनातून ते पूर्णपणे अनैतिक होतं. यावरून हेच सिद्ध होतं की नैतिकतेची चौकट ही समाज ठरवतो, एखादी व्यक्ती नाही. आता एका खूप महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया जिथे अनेकदा आपला गोंधळ उडतो. तो म्हणजे एथिक्स आणि मॉरल्स, म्हणजेच नीतिशास्त्र आणि नैतिकता यांच्यातला फरक काय आहे? हा तक्ता बघितला की फरक अगदी स्पष्ट होतो. सोप्या भाषेत नीतिशास्त्र म्हणजे एथिक्स हे बाहेरून येतं, जसं की आपल्या कामाच्या ठिकाणचे नियम किंवा समाजाने ठरवलेले संकेत. याच्या अगदी उलट नैतिकता म्हणजे मॉरल्स ही आपल्या आतून येते. ती आपल्या वैयक्तिक विश्वासांवर आणि आपल्या विवेकबुद्धीवर अवलंबून असते. म्हणजे कळीचा मुद्दा असा आहे की नीतिशास्त्र हे काय करायला हवं याबद्दलचे नियम आहेत, तर नैतिकता ही काय योग्य आहे याबद्दलची आपली स्वतःची भावना आहे. हे 2 प्रश्न लक्षात ठेवले ना तर उत्तर लिहिताना खूप मदत होईल. चला आता पुढे जाऊया आणि बघूया की नीतिशास्त्राचा अभ्यास नेमका कोणत्या वेगवेगळ्या दृष्टिकोनांमधून केला जातो. हे 4 पैलू म्हणजे नैतिक प्रश्नांकडे बघण्याचे जणू 4 वेगवेगळे चष्मे आहेत. वर्णनात्मक म्हणजे डिस्क्रिप्टिव्ह, हे फक्त सांगतं की लोक काय बरोबर मानतात. आदर्शात्मक म्हणजे नॉर्मेटिव्ह, हे एक पाऊल पुढे जाऊन सांगतं की लोकांनी काय करायला हवं. तिसरं उपयोजित म्हणजे अप्लाइड एथिक्स, हे प्रत्यक्ष समस्यांवर लक्ष केंद्रित करतं, जसं की एखाद्या डॉक्टरने रुग्णाला खरंच सांगावं की नाही. आणि शेवटी अधिनीतिशास्त्र म्हणजे मेटा एथिक्स, हे तर थेट मुळाशी जाऊन विचारतं की बरोबर किंवा चूक या शब्दांचा खरा अर्थ तरी काय आहे. बरं, आतापर्यंत आपण थिअरी बघितली. आता आपण लोकप्रशासनाच्या संदर्भात त्याचा प्रत्यक्ष वापर कसा होतो तिकडे वळूया. हे एक वाक्य लोकसेवेतील नीतिशास्त्राचा अगदी गाभा आहे. याचा सरळ अर्थ असा होतो की सनदी अधिकाऱ्यांनी जनतेच्या विश्वासाचं रक्षण करणं हे त्यांचं पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं कर्तव्य आहे. आणि हे चित्र काय सुंदरपणे स्पष्ट करते बघा. वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनातील मूल्य वेगळी असूच शकत नाहीत. गांधीजींनी म्हटल्याप्रमाणे जीवन अविभाज्य आहे. प्रामाणिकपणा, करुणा, कायद्याचं राज्य ही मूल्ये दोन्ही ठिकाणी सारखीच महत्त्वाची असतात. याचाच अर्थ एका प्रशासकाने घेतलेला प्रत्येक निर्णय आणि केलेली प्रत्येक कृती ही याच मूल्यांवर आधारित असायला हवी. परिस्थिती कितीही अवघड असो, सार्वजनिक हिताला सर्वोच्च प्राधान्य देणं आणि आपली सचोटी न सोडणं हेच खरं प्रशासकीय नीतिशास्त्र आहे. अशोक हेमका यांसारखे अधिकारी ज्यांनी भ्रष्टाचाराविरोधात उभं राहताना असंख्य बदल्यांचा सामना केला, किंवा संयुक्ता पराशर ज्यांनी निर्भयपणे आपलं कर्तव्य बजावलं, ही काही नावं आहेत ज्यांनी आपल्या कामातून नैतिक मूल्यांचं एक जबरदस्त उदाहरण आपल्यासमोर ठेवलं आहे. अशी खरी उदाहरणं आपल्याला ह्या संकल्पना अधिक चांगल्या प्रकारे समजून घ्यायला आणि प्रेरणा द्यायला मदत करतात. आता आपण या विश्लेषणाच्या शेवटच्या आणि परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. केस स्टडीजमध्ये येणारे नैतिक पेच प्रसंग हाताळायचे कसे. केस स्टडीजमध्ये बहुतेकदा अशाच प्रकारच्या द्विधा आपल्यासमोर येतात. बघा ना, एका बाजूला कडक नियम असतात तर दुसऱ्या बाजूला मानवी भावना किंवा कधीकधी दबाव असतो. अशावेळी योग्य निर्णय घ्यायचा तरी कसा, या प्रश्नाचा विचार करा. इथे कायद्याचं पालन करणं तर महत्त्वाचं आहेच, पण त्याचवेळी एका गरजू व्यक्तीबद्दल सहानुभूती दाखवणंही तितकंच आवश्यक आहे. अशा परिस्थितीत एक संतुलित आणि नैतिक मार्ग काढणं हेच तर प्रशासकाचं खरं कौशल्य आहे. उत्तर लिहिताना ही 4 स्टेप्सची चौकट वापरली तर ते खूपच स्ट्रक्चर्ड आणि प्रभावी होतं. प्रत्येक पर्यायाचे फायदे तोटे काय आहेत याचा विचार करून आणि आपल्या निर्णयाला घटनात्मक मूल्यांचा आधार देऊन दिलेला निर्णय नेहमीच अधिक योग्य ठरतो. प्लेटोचं हे वाक्य आपल्याला सार्वजनिक जीवनात नैतिकतेचं महत्त्व किती मोठं आहे हे पटवून देतं. एक प्रशासक म्हणून आणि एक नागरिक म्हणून सुद्धा नैतिक मूल्यांप्रती जागरूक राहणं हा फक्त एक पर्याय नाही, तर ती आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. याच महत्त्वाच्या विचाराने आजचं हे विश्लेषण आपण इथेच. नमस्कार.